वर्क्स ऑन माय मशीन. डेव्हलपरच्या तोंडून हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. कंटेनर ह्या प्रश्नाला कायमचं कसं संपवून टाकतं, चला पाहूया. रिया नावाची एक डेव्हलपर आहे. ती तिच्या लॅपटॉपवर एक ॲप बनवते, टेस्ट करते, सगळं छान चालतं आणि मग ते सर्व्हरवर डिप्लॉय करते. पण तिथे एरर येतं. असं का? कारण तिच्या लक्षात येतं की तिच्या लॅपटॉपवरती नोड 18 आहे तर सर्व्हरवर नोड 16 आहे. एन्व्हायरमेंट मिसमॅच आणि तिचं ॲप्लिकेशन फेल होतं. पण हेच जर तिने कंटेनर वापरलं असतं तर कंटेनरने काय केलं असतं, रियाचं ॲप, रन टाईम, लायब्ररीज, कॉन्फिग, डिपेंडन्सी सगळंच एका पॅकमध्ये, एका बॉक्समध्ये पॅक केलं असतं आणि नंतर ते डिप्लॉय केलं असतं. म्हणजेच तुमचं जे ॲप आहे, जे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर डेव्हलप केलं आहे, ते कुठेही चालवा, लॅपटॉप, टेस्ट, प्रोडक्शन सगळीकडे ते उत्तम आणि तसंच चालेल. टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर कंटेनर कोड आणि डिपेंडन्सीज एकत्र ठेवते. म्हणूनच एन्व्हायरमेंट कन्सिस्टन्सी कायम राहते. थोडक्यात कंटेनर वापरा आणि इट वर्क्स ऑन माय मशीन हे डेव्हलपरचा जे प्रश्न आहे तो संपूर्णपणे संपवून टाका. कंटेनर सगळीकडेच चालतं.